काका का? ते मला माझ्या काकामुळेच किंमत आहे. मी नाही म्हणलोय का ते मला माझ्या काकामुळेच किंमत आहे. मी नाही म्हणलोय का काका का? ते मला माझ्या काकामुळेच किंमत आहे. मी नाही म्हणलोय का त्यांचाच पक्ष काढून घेतला, त्यांचंच चिन्ह काढून घेतलं. हे जरी निवडणूक आयोगाने दिलेलं असलं तरी जनतेला पटलंय का याचाही विचार झाला पाहिजे. अरे मग त्यांच्या धमक होती तर काढा ना पक्ष, कुणी अडवलं होतं? त्यांच्या धमक होती तर काढा ना पक्ष, कुणी अडवलं होतं? काका का? वाजता उठून कामाला लागतो. आता आहे मला सवय, चुलत्याची लागली सवय, काय करू? वाईट तर नाही ना सकाळी 6ला उठून कामाला करणं. काका का? काका का? काका का असं म्हणालात खरं. एकेकाळी काकांमुळे किंमत आहे म्हणणारा तोच पुतण्या आज त्याच काकांसाठी मात्र पोरका झाला. काकांमुळे मनमरातब मिळणारा तोच पुतण्या दिल्लीची लाचारी करण्यात मशगूल झाला. अहो, काकांमुळे तुम्हाला एक वलय प्राप्त झालं. अक्षरशः एखाद्या खड्यासारखं उचलून तुम्हाला विविध पदांच्या खुर्च्यांवर बसवलं. याची जाण तुम्हाला एकेकाळी होतीही, परंतु सत्तेसाठी आता दिल्लीच्या तख्ताची हाजी करून वेगळी चूल मांडली आणि आपणच वलयाची किंमत आपण केली. आपण कृतज्ञता सोडली ती सोडलीच, शिवाय कृतज्ञही झालात. जे जे निर्णय आदरणीय पवार साहेबांनी घेतले ते तुम्ही कधीच नाही घेतले. तुम्ही जनतेच्या विकासाऐवजी स्वतःच्या विकासाकडे जास्त लक्ष दिलं. त्यामुळे तुमचं अस्तित्व शून्यच. त्यामुळे काका का? का का नव्हे तर काकाच का? हा प्रश्न महाराष्ट्र आज विचारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.